बारामतीत उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन. पवार कुटुंबाकडून गौतम अदानींचं स्वागत. तर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार आणि गौतम अदानी एकाच मंचावर. शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्ये अदानींची आसन व्यवस्था. रोहित पवार, अजित पवार, अदानींचा एकाच गाडीतनं प्रवास. राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा हात, संजय राऊत यांचा दावा. रोहित पवारांना याबाबत विचारा. रोहित पवार, अजित पवार, गौतम अदानी यांच्या एकत्र प्रवासावरती राऊतांची टीका. नागपुरातील रामगिरी निवासस्थानी फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये चर्चा. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतल्या 20 जागांवरती प्राथमिक चर्चा. 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवरती चर्चा. मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळी यांनी चर्चा केली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार. वंचित आणि काँग्रेसचे राज्यभरातील अधिकृत आघाडीची आज घोषणा होणार. थोड्याच वेळात टिळक भवनात पत्रकार परिषद. काँग्रेसकडनं वंचितला 62 जागांचा प्रस्ताव, तर काँग्रेस 156 जागा लढवण्याच्या तयारीत. काँग्रेसला ज्या जागा हव्यात त्या जागा देण्यासाठी आमचं एकमत होतं. राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही. संजय राऊतांची काँग्रेसवर टीका. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीचं स्वागत करू, संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबईत एकत्र लढलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं. कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून काँग्रेसचा स्वबळावरती लढण्याचा निर्णय. राऊतांच्या वक्तव्यावर सपकाळांची प्रतिक्रिया. पुण्यात महायुतीचा तिढा आज सुटणार. फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीत आज निर्णय होणार. तर पुण्यामध्ये भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार. आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठापणाला. पुणे महापालिकेत जिंकून येणार नाहीत असे प्रभाग शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून देण्यात येत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची टीका. लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही, धंगेकरांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागात पेच कायम. मातोश्रीवरती कालच्या बैठकीत मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी. आज पुन्हा बैठक. आमच्या जागा वाटपात कोणताही तिढा नाही. आमच्यातील विषय सोडवायला आम्ही समर्थ आहोत, संजय राऊतांचं वक्तव्य. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांना आज एबी फॉर्म दिले जातील, संजय राऊतांची माहिती. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक जागेवर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेत तिढा असणार. दोन्ही पक्षांचा मतदार एकच असल्यामुळे वर्चस्वासाठी लढाई सुरू, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती. अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी. 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका. शरद पवारांना आमच्या आघाडीत यायचं असेल तर अडचण नाही, वडेट्टीवार यांचं वक्तव्य. काँग्रेस, वंचित आणि शरद पवार एकत्र येत असतील तर अडचण नाही. निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्ष सपकाळांकडे, वडेट्टीवारांची माहिती. मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी 100 जागा लढण्याच्या विचारात. शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांची आज शिवसेना भवनात थोड्याच वेळात बैठक. वंचित सोबतची काँग्रेसची चर्चा अंतिम टप्प्यात. वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यास मुंबईचा महापौर आमचाच असेल, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. पुण्यात महाविकास आघाडीवरती शिक्कामोर्तब. तीनही प्रमुख पक्ष 50-50 जागा लढवणार. उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देण्यावरती आघाडीचे एकमत, सूत्रांची माहिती. ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला. 131 पैकी शिंदेंच्या शिवसेनेला 87, भाजपला 40 जागा, सूत्रांची माहिती. उर्वरित 4 जागांसाठी लवकरात लवकर तोडगा निघणार. पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीनं वंचितला दिलेला 15 जागांचा प्रस्ताव वंचितनं नाकारला. भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये इतर सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू. धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार. प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यामुळे अपक्ष लढणार. भाजपकडून शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची कोंडी. नागपुरातील इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी इच्छुकांची गर्दी. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 2 दिवस उरले. बंडू आंदेकरच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. बंडू आंदेकर, त्याची भाऊजाई आणि सून या तिघांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आंदेकरनं विकासासाठी माझ्या मुलाला मारलं का
आयुष कोमकरच्या आईचा सवाल, आंदेकरला तिकीट दिलं तर आत्मदहन करेन. आंदेकरनं उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयुष कोमकरच्या आईची प्रतिक्रिया. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 25 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल, तर 1206 जणांनी अर्ज विकत घेतले. प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. सोलापूर पालिकेसाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीच्या हालचाली सुरू. दत्तात्रय भरणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांच्यात युतीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. उल्हासनगरमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह, दोस्ती गठबंधनच्या जागा वाटपासंदर्भातील पहिली बैठक पार पडली. शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पक्षाचे पदाधिकारी उपस्थित. जळगावात पालिकेसाठी एकाच दिवशी 24 उमेदवारांचे अर्ज दाखल. आतापर्यंत एकूण 25 जणांनी अर्ज दाखल केले. सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज भाजपकडनं दाखल. भाजप आणि शिवसेनेला नातेवाईकांना तिकीट द्यायचंय म्हणून राष्ट्रवादी नकोशी वाटली आहे, अभिजित देशमुख यांची टीका. तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. ज्यांचं तिकीट कापलं जाईल त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल, त्यांना पुढच्या काळात प्रमोशन दिलं जाईल. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी नाराज कार्यकर्त्यांना गिरीश महाजन यांचं आश्वासन. अशोक चव्हाणांना हिरवी भाजप करायची आहे, प्रताप चिखलीकरांची टीका. तर एमआयएमचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही, प्रताप चिखलीकरांच्या टीकेला अशोक चव्हाणांचं उत्तर. मुंबईतल्या दादरच्या टिळक भवन इथे काँग्रेसचा 141वा स्थापना दिवस साजरा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण. राज्यातील 29 पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा स्थापना दिवस महत्त्वाचा. नागपुरात राजकीय पक्षांच्या वेटिंगमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणं थांबवलं. महापालिकेत 4 दिवसात केवळ 21 अर्ज दाखल. सोमवार आणि मंगळवार 2च दिवस असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची तारांबळ उडणार. मुंबई उच्च न्यायालयानं राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. सुनील शुक्लांनी दाखल केलेल्या याचिकेवर 16 तारखेला सुनावणी होणार. अंधभक्तांनी हा देश अंधकारात ढकलला. भाजपनं पहलगाम हल्ल्याचं धार्मिक राजकारण केलं. सामनाच्या रोखठोकमधून भाजपवरती निशाणा. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदा वगळता इतर ठिकाणी निवडणुका. 125 पंचायत समित्यांचंही बिगुल वाजणार. मंगळवारनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा केली जाणार. मृत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती. नाशिकच्या मालेगाव महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ. महापालिका प्रशासनानं नांदगाव गटशिक्षण अधिकाऱ्यावरती जबाबदारी ढकलली. गटशिक्षण अधिकाऱ्यावरती चुकीची माहिती दिल्याचा ठपका. मालेगाव मनपाच्या 84 जागांसाठी 1381 अर्जांची विक्री. आतापर्यंत 4 अर्ज दाखल. 1381 अर्जांच्या विक्रीतनं मनपाला 2,62,000 रुपयांचं उत्पन्न. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत. दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी बारामती बस स्थानकाची पाहणी केली. तर बस स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अजित पवारांच्या सूचना. आमदार भोंडेकरांनी मागितली जनतेची माफी. आमची चूक झाली, आम्ही कामच सुरू केली आणि नागरिकांना त्रास झाला, त्यामुळे निवडणुकीदरम्यान विरोधकांना संधी मिळाली. भोंडेकर यांचं वक्तव्य. 3ही रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लाईनवरती ब्लॉक. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. ब्लॉकमुळे एकूण 333 लोकल फेऱ्या रद्द. डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा 30 डिसेंबर रोजी बंद असणार. खंबाळपाडामधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. सकाळी 9 ते रात्री 9 असा एकूण 12 तास पाणीपुरवठा बंद. पालिका प्रशासनाची माहिती. मुंबईच्या वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ. हवेची गुणवत्ता खालावली असून अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या वर. परिणामी सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ. पुण्यातील स्वारगेट मंडई परिसर अतिप्रदूषित. या भागातील AQI 372 वरती पोहोचला. हवा आरोग्याला धोकादायक बनल्याचं परिसर संस्थेच्या पाहणीत स्पष्ट. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात. गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हरणे, मुरुड सर्वच समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी. नाशिकमधील धार्मिक आणि पर्यटन स्थळं सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे फुल. 31 डिसेंबर नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनासोबतच तीर्थटनासाठी सुद्धा रामकुंड परिसरात मोठी गर्दी. बदलापुरात बस चालकावरती बस थांबवून हल्ला. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
बदलापुरातील उल्हास नदीच्या पुलावरची घटना. ठाण्याच्या गोल्ड प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावरती आग, शॉर्ट सर्किटमुळे आग, इमारतीचं मोठं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही, आग आता आटोक्यात. चारित्र्यावरून संशय आणि मुलं होत नसल्याच्या कारणातून पत्नीची गळा ओढून हत्या. पुण्याच्या फुरसुंगी परिसरातली घटना. हत्या करून पती स्वतःहून हडपसर पोलीस ठाण्यात हजर.